नमस्कार, हाय यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं संस्कारताई या चॅनलवरती स्वागत आहे। परत एक रेसिपी घेऊन आलेली आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला मग रेसिपीला सुरू करू। आज काय बनवणार आहोत? आज बनवणार आहोत आपण कांदा भजी। कांदा भजीसाठी लागणारे साहित्य बघू चला। तर इथं मी भाजून घेतलेल्या मिरच्या घेतल्यात, एक इथं भाजलेला कांदा घेतलाय, इथं एवढ्या भाजलेल्या मिरच्या घेतल्यात, काळी मिरची आहे ही बारीक करून भाजून, आणि कांदा पण भाजून घेतलाय। त्याच्यामध्ये असं एवढं बेसन घालून घेणार आहेत आपण। भरपूर आपल्याला भजी बनवायची आहे, त्यामुळे एवढं बेसन मला लागणारच आहे। आता एवढं बेसन घालून घेतलं ह्याच्यामध्ये, आता आपण दुसरं साहित्य घालू। तर इथं मी एवढा मोठा असा जाड जाड कांदा घेतलाय कट करून, न भाजलेला आहे बरं। एवढी कोथिंबीर टाकूया, लसूण, एवढा असा ओवा घेतलेला आहे, ते ओव्याला आपण थोडं क्रश करून टाकू। इथं एवढे जिरे घेतले, तर जिरे ह्याच्यामध्ये टाकू। मिरच्या टाकल्यात, इथं लाल तिखट टाकून घेऊया। हळद घालत नसतात, भजी लालसर दिसतात, अशी पांढरे पांढरे भजी दिसले पाहिजे आपल्याला, पण उगं थोडी घालते बरं किंचित। इथं 1 चमचा भर मोठा मीठ टाकले। ह्याच्यामध्ये खायचा सोडा घेतलाय बरं, थोडा साधाळा, ओल्या पावसाचं सीझन असल्यामुळं थोडं बाहेर थंड असलं ना तर लगेच ते सोडा असा ओला ओला होतो, तर हे सोडा आहे ह्याच्यामध्ये टाकून घेऊ। आता ह्याला पूर्ण मिक्स करून घेऊ आपण। ह्याला असं पूर्ण मिक्स करून घेऊ आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकू। ह्याच्यामध्ये असं पाणी टाकून आता मिक्स करून घेते। बघू शकतात आता हे पूर्ण मिक्स करून झालंय आपलं। पाणी बिणी टाकून ह्याला चांगलं मिक्स करून घेतलंय चमच्यानं। आता आपण ह्याला थोडं 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू। मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत बघा, कट करून घेतल्यात अशा मस्त तेलात सोडायच्या, पण भजी तळून घेतल्याच्या नंतर आपण तेला सोडू, नाहीतर लई तेल उडतं बघा। त्यामुळं पहिल्यांदा आपण आता भजी तळू। तर इथं मी कढई घेतली, त्या कढईमध्ये एवढं तेल ठेवलंय तापायला। तर आता हे फुल गॅस केलाय, पूर्ण तेल तापू द्यायचं। तापल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये भजी सोडून घेऊया। पीठ बघू शकतात असं मस्त झालंय भिजून, लय घट्ट पण नाही लय पातळ पण नाही। लय घट्ट केलं का त्याची भजी निबर होतात बघा। थोडं भजे बनवायचं म्हणलं ना, कधी पण पीठ आहे ना थोडं पातळच राहू द्यायचं। तर मी इथं एवढं पातळ पीठ ठेवलंय, तर एवढं पातळ पिठाची आपण भजी बनवूया। तेल तापून झालंय आपलं, आता आपण ह्याच्यामध्ये सोडूया। तेल मस्त असं आपलं तापलंय आणि आता आपण ह्याच्यामध्ये सोडून घेतले। तर आपण हे एकदा पलटूक करून घ्यायचे। हे बघा, बघू शकता तेल तापलंय। असेच 1-2 घणे मी काढून घेते, काढून घेतल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते। बघा पीठ किती आपलं मुरलं होतं, तर भजी कसले एकदम भारी झाले, तर हॉटेल सारखेच बरं। आपण आता हे भाजलेले काढून घेऊ ताटामध्ये। पहिला एक काढले, आता एक काढते, आणखी एक होऊन जाईल। मोठ्या ताटामध्ये काढते थंड होण्यासाठी। बघा आपली भजी तळून झाली, त्याच तेल थोडं गरम आहे, त्याच्यामध्ये आपण एवढ्या मिरच्या सोडून घेऊ। मस्त खरपूस भाजून झालेले आहेत, आता मिरच्या काढून घेऊ आपण। आता आपली भजी सगळे बनवून तयार झालेत, मिरच्या पण तळून टाकलेत बघा। मस्त मिरच्याला मीठ लावून भजीचं आपलं ताट बनवून झाले। तर कशी वाटली मला भजीची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा। आणि मी ज्या पद्धतीनं भजी बनवली का त्या पद्धतीनं तुम्ही पण एक दिवस भजी बनवून बघा आणि मला सांगा की ही रेसिपी कशी बनली तुम्ही जे बनवलेली। तर नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। तोपर्यंत बाय बाय, तोपर्यंत।